पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या आंबळे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे। दिराने आपल्या आयटी इंजिनियर असणाऱ्या सावत्र भाऊजाईचा ठेचून खून केलाय। शिवाय पळून जात असताना दुचाकीच्या अपघातात स्वतःही ठार झालाय। अशा दुहेरी मृत्यूमुळे मात्र आंबळे गावावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अनिल बाळासाहेब बेंद्रे व सुनील बाळासाहेब बेंद्रे हे सावत्र भाऊ असून सुनील व त्यांची पत्नी सौ प्रियांका हे दोघेही आयटी इंजिनियर असल्याने पुण्यात वास्तव्याला होते। काही दिवसांनी ते युरोपला नोकरीसाठी जाणार होते। ते दोघेही आपल्या मूळ गावी म्हणजेच आंबळे येथील आंब्याचा मळा येथील घरी मुक्कामी आले असता उन्हाळा असल्यामुळे घराच्या स्लॅबवर ते झोपले होते। मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी पहाटे अनिल हा स्लॅबवर गेला आणि तेथे असणाऱ्या व्यायामाच्या लोखंडी डंबेल्स, विटा व चाकूने दोघांवरही झोपेत असतानाच वार केलेत। यात भाऊजाई मृत्युमुखी पडली असून सावत्र भाऊ देखील गंभीर जखमी झालाय। त्यानंतर अनिल हा तेथून दुचाकीवरून निघून जात असताना रस्त्यात एका चारचाकी वाहनाला धडकल्याने त्याचाही मृत्यू झालाय। तो देखील पुण्यातच कंपनीमध्ये कामाला होता, परंतु त्याची नोकरी गेलेली होती म्हणून सावत्र भाऊ सुनीलने आपल्या वडिलांना सांगून अनिलला गावी राहण्यास सांगितले होते। हाच राग मनात धरून कदाचित त्याने चिडून हे कृत्य केले असावे अशी चर्चा परिसरात सुरू आहे। याबाबत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत हे अधिक तपास करत असून या घटनेबाबत त्यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूयात। शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमधील आंबळे गावामध्ये आज एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्यामध्ये सावत्र भावाने त्याच्या स्वतःच्या सावत्र भावाला आणि भाऊजाईला टेरेसवर झोपलेले असताना चाकूने, व्यायामाच्या डंबेलने आणि विटाने हल्ला करून त्याचे भाऊजाईचा खून केला आहे। आणि भाऊ जे आहे सुनील बेंद्रे सध्या रुबी हॉलमध्ये ॲडमिट आहे, ICUमध्ये गंभीर जखमी केलेला आहे। हा जो मर्डर करणारा सावत्र भाऊ आरोपी अनिल बाळासाहेब बेंद्रे 25 वर्षाचा आहे। हा पुण्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत होता। 3 कंपन्या तरी बदललेल्या होत्या। त्याला दारूचं व्यसन लागलं होतं, त्याची सेटलमेंट झालेली नव्हती आणि त्यामध्ये फ्रस्ट्रेशनमध्ये तो होता। दरम्यानच्या काळात हा जो ज्याच्यावरती त्याने हल्ला केला तो सावत्र भाऊ मोठा सुनील बाळासाहेब बेंद्रे हा IT इंजिनियर, त्याची पत्नी IT इंजिनियर आणि हे पुण्यामध्ये स्थायिक झालेले होते। पुढच्या आठवड्यात ते बाहेर देशात देखील जाणार होते। आणि अशा परिस्थितीत काल ज्यावेळेस ते दोघे पती पत्नी पुण्यावरून आंबळ्याला आले होते त्याच्या 4 दिवस अगोदर अनिलला त्याच्या वडिलांनी आंबळे या ठिकाणी आणलेला होता। अनिल हा कामधंदा नीट करत नव्हता आणि व्यसनाधीन झाला होता, म्हणून त्याचं करिअर बनावं या उद्देशाने वडिलांनी त्याला आंबळे या ठिकाणी आणलेलं होतं। परंतु त्याची मानसिकता नव्हती शेती करण्याची आणि गावी राहण्याची। त्याच्यातून त्याने परवा दिवशी 23 तारखेला त्यांच्याच आंबळे येथील घरात टेरेसवरील रूममध्ये कोंडून घेऊन आतमध्ये दरवाजाची, काचांची, खिडक्यांची, टेबलांची तोडफोड करून एक व्हायलन्स केला होता। त्यावेळेस घरातल्या फॅमिलीने त्याला समजावून देखील सांगितलेले होते। तर त्याच फ्रस्ट्रेशनमध्ये त्याने आज पहाटे 4:30च्या दरम्यान ज्यावेळेस सुनील आणि त्याची पत्नी प्रियांका टेरेसवर झोपले होते, वडील खाली ओसरीवर झोपलेले होते, बाकीचे लोक घरात जे लेडीज होते त्या खाली हॉलमध्ये होत्या आणि अनिल हा खाली बेडरूममध्ये झोपला होता। त्याने पाठीमागच्या दरवाजातून जिन्यातून वरती जाऊन सकाळी 4:30च्या सुमारास अशा पद्धतीने भाऊजाई आणि भावावरती हल्ला करून भाऊजाईला ठार केलेला आहे। भाऊ गंभीर जखमी ॲडमिट आहे। त्याच्यानंतर अनिल हा त्याच्या वडिलांच्या अंगावर देखील धावून गेला, परंतु त्या वडिलांचे भाऊ बंधू ते देखील त्या ठिकाणी आवाज आल्यामुळे आले होते धावत, त्यामुळे तो त्या ठिकाणून पळून गेला। जाताना त्यानंच त्याच्या मोटरसायकलवरून आंबळ्यातून तो नवरा चौकुला रोडवरती डांबरी रोडवर आला आणि डांबरी रोडवर आल्यानंतर साधारण अर्धा-पाऊण किलोमीटर अंतरावरती चौकुल्याकडे जातानाच्या बाजूला समोर येणाऱ्या स्विफ्ट कारवर स्वतःची मोटरसायकल घातली, जोरदार धडक देऊन त्या ठिकाणी तो स्वतः देखील गंभीर जखमी झाला। त्याला ससून हॉस्पिटल या ठिकाणी औषधोपचाराकरता दाखल केलेला आहे। तो पण गंभीर जखमी आहे। आता जस्ट माहिती मिळाली की तो देखील मयत झालेला आहे। तर अशा पद्धतीने एक दुर्दैवी घटना या ठिकाणी फ्रस्ट्रेशनच्या मधून झालेली दिसून येते सकृतदर्शनी। यामध्ये कलम 302, 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक तपास आम्ही करत आहोत।